आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 25 मे 2025. विषय: आत्मा आणि शरीर. सोनेरी मजकूर. लोक. माझा आत्मा प्रभूची स्तुती करतो, माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. लोक हो, आमच्या देवाची स्तुती करा, त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा. देवाने आम्हाला जीवन दिले, देव आम्हाला संरक्षण देतो. देवाची उपासना करणाऱ्या सर्वांनो इकडे या. देवाने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हाला सांगतो. मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली. माझे मन शुद्ध होते म्हणून माझ्या प्रभूने माझे ऐकले. देवाने माझे ऐकले, त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाची स्तुती करा, देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले. धडा उपदेश. बायबल पासून. यशया. तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा, प्या. अन्न आणि मद्य यासाठी पैसे पडणार नाहीत. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल. तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता. स्तोत्रसंहिता. म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे. देव आपल्याला आनंदी करतो. आम्ही त्याच्या पवित्र नावावर खरोखरच विश्वास ठेवतो. परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपासना करतो म्हणून तू तुझे महान प्रेम आम्हाला दाखव. लोक. येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेतच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे. देवाचा पवित्र तू आहेस. येशूने त्याला दटावले आणि म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून निघ. तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला. सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात. अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली. योहान. परंतु येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करेतो. लोक. आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला, पुरुषांच्या खमीराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा. नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा. परंतु येशू त्याला म्हणाला, मनुष्या,
मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? मग येशू त्यांना म्हणाला, सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही. नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली. कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले. तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही. मग तो म्हणाला, मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन. आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, जीवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर. पण देव त्याला म्हणतो, मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील? जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे. मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, म्हणून मी तुम्हास सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका. कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्वाचे आहे. कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मूल्यवान आहात. जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हाला तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय? आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करू नका. या गोष्टीविषयी चिंता करू नका. कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात, पण या गोष्टींची गरज तुम्हाला आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे. त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा, म्हणजे याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. मत्तय. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्याला मिळवील. जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि अनंतकालिक जीवन गमावले तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल? मत्तय. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या. यशया. मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा. त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे. त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी. तुम्ही या केल्यात तर पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य उजळेल. तुमच्या जखमा भरून येतील. तुमचा चांगुलपणा देव तुमच्या पुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुमच्या पाठीमागून येईल. नंतर तुम्ही परमेश्वराला हाक मारल्यास परमेश्वर तुमच्या हाकेला ओ देईल. तुम्ही त्याचा धावा केल्यास तो म्हणेल, हा मी येथे आहे. लोकांना त्रास देण्याचे व त्यांच्या दुःखाचे ओझे वाढविण्याचे तुम्ही थांबवावे. तुम्ही लोकांना कटू शब्द वापरू नयेत आणि प्रत्येक गोष्टीबद्दल दोष देऊ नये. भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दुःख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल. परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील.
भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल. थेस्सलनिकाकरांस. देव स्वतः जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्याण म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा किंवा आत्मा देव आहे, अपरिवर्तनीय आणि शाश्वत, आणि मनुष्य आत्मा देवासोबत सहअस्तित्वात राहतो आणि त्याचे प्रतिबिंबित करतो, कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे. आत्मा हा माणसाचा पदार्थ, जीवन आणि बुद्धिमत्ता आहे, जो वैयक्तिकृत आहे, परंतु पदार्थात नाही. आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. मानव हा आत्म्याची अभिव्यक्ती आहे. भारतीयांनी अंतर्निहित वास्तवाची काही झलक पाहिली, जेव्हा त्यांनी एका सुंदर सरोवराला महान आत्म्याचे स्मित म्हटले. आत्मा व्यक्त करणाऱ्या माणसापासून वेगळे झाल्यास आत्मा एक अस्तित्वहीनता असेल. आत्म्यापासून विभक्त झालेला माणूस त्याचे अस्तित्व गमावेल. परंतु अशी कोणतीही विभागणी असू शकत नाही, कारण माणूस देवासोबत सहअस्तित्वात आहे. दैवी मन हा माणसाचा आत्मा आहे आणि तो माणसाला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो. माणसाची निर्मिती भौतिक आधारावर झाली नाही, किंवा त्याला भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही जे आत्म्याने कधीही बनवले नाहीत. त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये, मनाच्या उच्च नियमात आहे. आपण दैवी स्वरूपाचे आकलन करून आणि त्याच्यावर समजूतदारपणे प्रेम करून, भौतिकतेवर युद्ध न करता, आपल्या देवाच्या समृद्धतेत आनंद मानून, त्याचे पालन करू आणि त्याची पूजा करू. मग धर्म हा मनाचा असेल, डोक्याचा नाही. आपण आध्यात्मिकरित्या उपासना करतो, केवळ भौतिकरित्या उपासना करणे थांबवतो तेव्हाच. आध्यात्मिक भक्ती हा ख्रिश्चन धर्माचा आत्मा आहे. भौतिक जगातून बाहेर होऊन वेगळे राहण्याच्या प्रेषितांच्या आज्ञेच्या सतत दबावाखाली ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी जगले पाहिजे. ख्रिश्चन विज्ञानाचे विद्यार्थी, जे त्याच्या अक्षराने सुरुवात करतात आणि आत्म्याशिवाय यशस्वी होण्याचा विचार करतात, ते एकतर त्यांच्या विश्वासाचे जहाज बुडवतील किंवा दुःखाने चुकतील. त्यांनी जीवनाच्या अरुंद मार्गात प्रवेश करण्यासाठी केवळ शोध घेऊ नये तर प्रयत्न करावेत, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद आहे आणि मार्ग रुंद आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. माणूस ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने चालतो आणि जिथे त्याचा खजिना आहे तिथे त्याचे हृदय देखील असेल. जर आपल्या आशा आणि प्रेम आध्यात्मिक असतील तर त्यावरून येतात, खालून नाही, आणि ते पूर्वीपासूनच आत्म्याचे फळ देतात. जीवन आणि बुद्धिमत्ता पदार्थात आहे या खोट्या समजुतीचा नाश आपण केला पाहिजे आणि जे शुद्ध आणि परिपूर्ण आहे त्यावर स्वतःला केंद्रित केले पाहिजे. पौलाने म्हटले, आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. लवकरच किंवा नंतर आपल्याला कळेल की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे बंधन तो आत्म्याऐवजी शरीरात, आत्म्याऐवजी पदार्थात राहतो या भ्रमाने बनवले आहे. आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी अनंत संसाधने आहेत आणि जर आत्म्यामध्ये आनंद शोधला गेला तर तो अधिक सहजपणे प्राप्त होईल आणि आपल्या रक्षणात अधिक सुरक्षित राहील. केवळ उच्च आनंद समर मानवाच्या तृष्णा पूर्ण करू शकतात. आपण वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादित आनंदाला मर्यादित करू शकत नाही.
इंद्रिये खरा आनंद देत नाहीत. मानवी प्रेमातील चांगल्या गोष्टी वाईटावर आणि आध्यात्मिक गोष्टी प्राण्यांवर श्रेष्ठ असल्या पाहिजेत, अन्यथा आनंद कधीही जिंकता येणार नाही. पदार्थाचे आणि वैद्यकीय शास्त्राचे तथाकथित नियम कधीही नश्वरांना संपूर्ण, सुसंवादी आणि अमर बनवू शकले नाहीत. आत्म्याच्या नियंत्रणाखाली असताना मनुष्य सुसंवादी असतो. म्हणूनच आध्यात्मिक अस्तित्वाचे नियम प्रकट करणाऱ्या अस्तित्वाचे सत्य समजून घेणे महत्त्वाचे आहे. आत्मा आणि त्याचे गुणधर्म मानवाद्वारे कायमचे प्रकट होतात हे जाणून, गुरुने आजारी लोकांना बरे केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना ऐकू दिले, लंगड्यांना पाय दिले. अशा प्रकारे मानवी मनावर आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक कृती प्रकाशात आणली आणि आत्मा आणि मोक्ष यांची चांगली समज दिली. येशूने कधीही असे शिकवले नाही की औषधे, अन्न, हवा आणि व्यायाम माणसाला निरोगी बनवू शकतात किंवा ते मानवी जीवन नष्ट करू शकतात, किंवा त्याने त्याच्या सरावाने या चुका स्पष्ट केल्या नाहीत. त्याने माणसाच्या सुसंवादाचा उल्लेख पदार्थाकडे नाही तर मनाकडे केला आणि देवाच्या शिक्षेला कधीही निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला नाही, ज्याने पाप, आजार आणि मृत्यूच्या देवाच्या निषेधावर शिक्कामोर्तब केले. जो आत्मा आणि शरीर दोन्ही नरकात नष्ट करू शकतो त्याला घाबरा, येशू म्हणाला. या मजकुराचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास असे दिसून येते की येथे आत्मा या शब्दाचा अर्थ खोटा अर्थ किंवा भौतिक जाणीव असा आहे. ही आज्ञा रोम, सैतान किंवा देवापासून नाही तर पापापासून सावध राहण्याची चेतावणी होती. आजार, पाप आणि मृत्यू हे जीवन किंवा सत्याचे सहगामी नाहीत. कोणताही कायदा त्यांना पाठिंबा देत नाही. त्यांची शक्ती स्थापित करण्यासाठी त्यांचा देवाशी कोणताही संबंध नाही. जीवन हा आत्म्याचा नियम आहे, अगदी सत्याच्या आत्म्याचा नियम देखील आहे, आणि आत्मा कधीही त्याच्या प्रतिनिधीशिवाय राहत नाही. मनुष्याचे वैयक्तिक अस्तित्व आत्मापेक्षा बेशुद्धावस्थेत मरत नाही किंवा अदृश्य होऊ शकत नाही, कारण दोन्ही अमर आहेत. जर मनुष्य आता मृत्यूवर विश्वास ठेवत असेल, तर त्याला मृत्यूमध्ये कोणतेही वास्तव नाही हे कळल्यावर त्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण अस्तित्वाचे सत्य अमर आहे. जीवन समजून घेण्यापूर्वी आणि सुसंवाद साधण्यापूर्वी अस्तित्व पदार्थावर अवलंबून आहे या विश्वासाची पूर्तता आणि प्रभुत्व विज्ञानाने केले पाहिजे. ख्रिश्चन विज्ञान आत्मा आणि शरीराच्या भासणाऱ्या संबंधाला उलट करते आणि शरीराला मनाची उपज बनवते. मनुष्याच्या बाबतीतही असेच आहे, जो शांत मनाचा नम्र सेवक आहे, जरी तो मर्यादित अर्थाने वेगळा दिसतो. परंतु आपण हे कधीही समजणार नाही जोपर्यंत आपण हे मान्य करतो की आत्मा शरीरात आहे किंवा मन पदार्थात आहे आणि माणूस बुद्धिमत्तेत समाविष्ट आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने तुमच्या परमेश्वरावर प्रेम करता का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे, अगदी सर्व भौतिक संवेदना, प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील. हे ख्रिश्चन धर्माचे एल डोराडो आहे. त्यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला मान्यता देते, ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक इंद्रिय आणि मानवाला कोणतेही स्थान नाही. मानवी विचार जाणीवपूर्वक वेदना आणि वेदनारहितता, दुःख आणि आनंदाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात बदलत असताना, भीतीपासून आशेकडे आणि श्रद्धेकडून समजुतीकडे, दृश्यमान प्रकटीकरण शेवटी मनुष्य भौतिक इंद्रियांनी नव्हे तर आत्म्याने नियंत्रित होईल. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू
रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.